नाशिकच्या तपोवन आंदोलनावर अंजली दमनिया या आक्रमक झालेल्या आहेत। पैशांची हाव नाशिककर खपवून घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया दमनिया यांनी दिलेली आहे। तसंच महाराष्ट्रातल्या जनतेनं नाशिककरांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहनही त्यावेळी यांच्याकडून करण्यात आले। म्हणून हे तपोवनही कधी भेदभाव करत गरजेची वाट आहे, वृक्ष संवर्धनाची वाट आहे। नाशिकची जी जनता लढतीये ती तपोवनासाठी लढतीये, तिथल्या झाडांसाठी लढतीये। आणि मला खरंच म्हणजे ती जी दृश्य बघितली की छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत, तरी सुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी हाव सुटली आहे ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही। आणि ताकदीने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने तिथे पाठीशी उभं राहायला पाहिजे, कारण हा नाशिकचाच विषय नाही आहे। सगळीकडे अशीच झाडं तोडली जात आहेत, अशाच जमिनी भुईसपाट करून बिल्डरांच्या आणि या राजकारण्यांच्या घशात जात आहेत। तर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवनमधील 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे। ही झाडं तोडली जाणार आहेत आणि याला नाशिककरांनी विरोध केलेला आहे। अनेक राजकीय नेते, कलाकार देखील या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत। अंजली दमनिया यांनी देखील या विरोधामध्ये एकत्र येण्याचं आवाहन केलंय।